बारामतीत अजित पवारांसह 5 जणांचा विमान अपघातात मृत्यू। सभेला जाताना अजित पवारांचं विमान लँडिंग करताना कोसळलं। अजितदादांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्र हळहळला। अजित पवारांचं पार्थिव उद्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आज अंत्यदर्शनासाठी तासभर ठेवलं होतं। अंत्यदर्शनानंतर पार्थिव पुन्हा रुग्णालयात, तर उद्या सकाळी 10 वाजता पार्थिव आणणार, 11 वाजता अंत्यसंस्कार। तर हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही। अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून न निघणारं, शरद पवारांकडून शोक व्यक्त। अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण करू नका, ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका, तर ममतांकडून अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त। विमान अपघाताच्या तपासासाठी सिव्हिल एव्हिएशनचं पथक बारामतीत, फॉरेन्सिक टीमकडून अपघातात झालेल्या ठिकाणाची पाहणी, विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला। अजित पवारांच्या विमान अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अपघातावेळी अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळेसह कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक विमानात होते। काळाचं बोलावणं आलं तर जावंच लागतं, अजित पवार यांचं 4च दिवसांआधीचं सभेतलं हे वक्तव्य, तर हयातीत असताना विकास करणं महत्त्वाचं, दादांचं विधान चर्चेत। बारामतीमधील रुग्णालयात जात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अंत्यदर्शन, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं सांत्वन करून मुंबईकडे रवाना। दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला, अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना, राज्यात 3 दिवसाचा दुखवटा सुद्धा जाहीर। अजितदादांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण, मोठा भाऊ हरपल्यासारखं दुःख, अजित पवारांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेही भावुक। अजित पवार हे राजकारणातले दिलदार विरोधक, महाराष्ट्राच्या राजकारणानं उमदा नेता गमावला, अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना, भावनिक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण। एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला, वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, उद्धव ठाकरेंकडून सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली। विमान दुर्घटनेनं अजित पवारांना आमच्यापासून हिरावून घेतलं, पंतप्रधान मोदींकडून अजितदादांना श्रद्धांजली, शरद पवारांना फोन करत सांत्वनही केलं। अपघात झालेल्या विमानाचा घिरट्या घालतानाचा व्हिडिओ समोर, व्हिडिओ जळगाव सुपे या गावातील मुलीनं मोबाईल कॅमेऱ्यात शूट केल्याची माहिती, तर काही वेळातच या विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त।